नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय LS खानदेश। तर पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। कर्ज माफीमधील त्रुटी दूर केल्या, पिण्यासंदर्भात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई, गुलाबराव पाटलांनी यावर अधिकचं बोलणं टाळलं। संजय राऊतांना मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार कोणी दिले? मला वाटतं नेत्यांनी सर्व अधिकार त्यांना दिले। गिरीश महाजनांचं वक्तव्य। कथित जागा गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी। कुडाळ नगर पंचायत कार्यालयासमोर नगराध्यक्षांचं उपोषण। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 29,409 शेतकऱ्यांना सुमारे 200 कोटी रुपये कर्जमाफी मिळण्याची शक्यता। योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित कर्जमाफीची रक्कम समजणार। पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला। जळगाव पोलीस भरती मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन। जळगावात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार। डेअरीमधून आणलेलं दूध रबरासारखं, दुधाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। धुळे जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण। मतदार पडताळणी मोहिमेत शिंदखेडा विधानसभा आघाडीवर तर धुळे विधानसभा सर्वात मागे। साक्रीत शेवाळी फाट्यावर 72 कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन। तामसवाडीच्या 42 कोटींच्या भुयारी पुलाच्या कामालाही गती। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवल पाडवी यांच्याकडून पाहणी। लोहगाव येथील गावकऱ्यांनी लावलं गाढवाचंच लग्न। पावसाअभावी बळीराजा संकटात, अशा परिस्थितीत गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो, गावकऱ्यांची श्रद्धा। जळगावात स्वतःच्या सीलबंद घरात घरफोडीचा कट। लाचखोरी प्रकरणात अकोला मुद्रांक जिल्हाधिकारी अटकेत। तर ह्या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS खानदेश।